आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी. आणि शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय महेंद्र भाऊ चंडाळे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. अखंड हिंदुस्थानाच्या अस्मितेसाठी रूप घेतले विराट, तोची मानावा धर्मगुरु आमचे हिंदू हृदय सम्राट. यांना वंदन. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना वंदन. या राज्याचे सुज्ञ तज्ञ व गोरगरिबांसाठी अतोनात मनापासून काम करणारे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे यांना प्रणाम. या लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार माननीय संजय काका पाटील यांच्या पाठिंब्यासाठी आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहात. सर्व मान्यवर व्यासपीठ व उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनी व सर्व शिवसैनिक मित्रांनो, माननीय वैभव पाटील दादा, जिल्हाध्यक्ष वैभव दादांचं आगमन स्वागत आहे. बोला. मला 2 मिनिटात या ठिकाणी भाषण संपवायला सांगितलंय, तर खऱ्या अर्थानं जास्त न बोलता मनापासून बोलतो की मन म्हणतंय पुन्हा एकदा विश्वास टाक. मन म्हणतंय पुन्हा एकदा आपला विश्वास टाक, कारण आपला उमेदवार आहे सगळ्यात हमखास. खऱ्या अर्थानं काकांनी केलेलं गेल्या 10 वर्षाचं जर विकास काम बघितलं तर या ठिकाणी त्यांच्यासाठी एवढंच बोलावंसं वाटतंय की पुन्हा एकदा यांच्यावरच विश्वास टाका, पुन्हा एकदा यांच्यावरच विश्वास टाका, कारण आपले उमेदवार आहेत माननीय संजय काका, ज्यांनी उभ्या आयुष्यात विकासाचं काम केलं नाही, खुशाल घरात बसून राहिला तो विशाल. त्यांची कवच पेट विजवली उमेदवारांनी मशाल. खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, या ठिकाणी काम करत असताना एखाद्या तळागाळापर्यंत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर खऱ्या अर्थानं चांगली मुभा द्यायची असेल तर चांगल्या पद्धतीनं त्याच्या पाठीशी प्रत्येक कार्यकर्त्यानं उभं राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला या मंचावर बोलायची संधी मिळाली, हीच खूप मोठी किमया ही महायुतीची आहे. खऱ्या अर्थानं महायुतीचं हे नातं जपत महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी काम केलं, अहोरात्र राबून 18 तास ते काम करतायत. केंद्रामध्ये जर बघितलं तर ज्या पद्धतीनं आपल्या पंतप्रधान महोदयांनी विकासाची मांदी आली या देशामध्ये आणली, खऱ्या अर्थानं या ठिकाणी बघितलं तर महिलांसाठी सर्वोत्तम जे काही निर्णय घ्यायचे होते ते सर्व चांगल्या पद्धतीनं या 10 वर्षामध्ये आपण घेतलेलं बघितलंय. खऱ्या अर्थानं या पद्धतीनंच आपल्याला जर आपल्या सांगली जिल्ह्याचा विकास कार्यरत करायचा असेल तर पुन्हा एकदा आपल्याला काकांना या ठिकाणी निवडून द्यायला पाहिजे. आता राजकारणात एक नवीन आली ट्रिक, सामाजिक क्षेत्रात काम करण्याची, जो करेल मॅट्रिक तेच करू शकतोय. या सांगली जिल्ह्याच्या लोकसभेची हॅट्रिक म्हणजे आपले काका पुन्हा एकदा हॅट्रिक या ठिकाणी करणार, एवढं या ठिकाणी बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. जय. आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी.